मुलांनो, आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या लेसन मध्ये सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन दोन मेथडने आतापर्यंत केलंय. पहिली मेथड जी तुमची जुनीच होती, इलिमिनेशन मेथड, इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स, त्याही मेथडने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण केला. त्यानंतर आपण क्रॅमर्स रूल, जी या वर्षी आपण नवीन मेथड शिकलोय, ज्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट हा महत्वाचा कन्सेप्ट होता. सो डिटर्मिनंट त्याचा उपयोग करून क्रॅमर्स रूल असा आपण सोल्युशन करता वापरलं. तोही प्रॅक्टिस सेट आपण आता पूर्ण केला. प्रॅक्टिस सेट 1.3 तो होता. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये पहिले दोन प्रश्न हे थोडे ऍक्टिव्हिटी बेस होते, ते पण तुम्ही पूर्ण केले असतील, कारण त्यातला तिसरा प्रश्न आपण केलाय आणि तो तिसरा प्रश्न आपण जर सोडवू शकलोय तर आता पहिले दोन जे त्यातले ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करा आहे किंवा राईट द डिटर्मिनंट dx dy असे सोपे सोपे प्रश्न त्यामध्ये आहेत, तुम्ही ते करू शकताय. आज आपण पुढची एक मेथड घेणार आहोत, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. आता या मेथडच्या नावातच याचा अर्थ आहे की आपल्याला याच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये शेवटी मी सांगितलं होतं की तुम्ही लिनियर इक्वेशन्सचे ग्राफ कसे ड्रॉ करायचे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते ग्राफ्स ड्रॉ केलेले आहेत. सो त्याच्याकरता तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्री हा जो 9वीतला आपण लेसन केला होता, त्यामध्ये मग एक्स ऍक्सिस काय आहे, वाय ऍक्सिस काय आहे, एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे लिहायचे, एक्स कोऑर्डिनेट आधी लिहायचा, वाय कोऑर्डिनेट नंतर लिहायचा, हा सुद्धा क्रम तुम्हाला माहिती आहे. मुळात तुम्ही लिनियर इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ केलेले आहेत, त्या लाईन्स पण तुम्ही ड्रॉ केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ते नवीन नाहीये. या वर्षी आपल्याला फक्त एका इक्वेशनच्या ऐवजी दोन इक्वेशन दिलेत आणि त्या दोन इक्वेशनचा आपल्याला एकाच ग्राफ पेपरवर ग्राफ ड्रॉ करायचे आणि ते दोन ग्राफ जे तुम्हाला मिळतील, दोन लाईन्स मिळणार. तुम्हाला माहिती आहे आपण जे लिनियर इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करतो त्याचा ग्राफ तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळतो. सो दोन इक्वेशनचा ग्राफ दोन स्ट्रेट लाईन्स मिळतील आणि त्यांचा जो इंटरसेक्शनचा पॉइंट आहे ते आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. आता हे सगळं कसं करायचं तर एका एक्झाम्पल मध्ये आपण हे नीट समजून घेऊ. त्याकरता आपल्याला ग्राफ पेपर, पट्टी, पेन्सिल हे घेऊन तुम्ही बसा. आपण एका एक्झाम्पल मधून समजून घेऊ की लिनियर इक्वेशन्स, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करायचे. पहा, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट सब क्वेश्चन आपण घेतोय. दोन इक्वेशन्स दिले, आता या इक्वेशन्सचे ग्राफ्स आपल्याला ड्रॉ करायचे. तो तुम्हाला माहिती आहे ग्राफ्स ड्रॉ करण्याकरता जसं आता x + y = 6 हे इक्वेशन घेतलं तर हे एका लाईनचं इक्वेशन मिळणार आहे. आपण गेल्या वर्षी अशा इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे आणि या इक्वेशनचा ग्राफ एक लाईन मिळणार आहे, पण ती लाईन ड्रॉ करण्याकरता या लाईनवरचे कमीत कमी 3 पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजे. सो म्हणून आपण या ग्राफवरचे 3 पॉइंट ते कसे फाइंड करणार तर पहा, त्याकरता आपण गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल तर आपण ते पॉइंट्स फाइंड करण्याकरता एका टेबलमध्ये आपण या एक्स आणि वायच्या किमती घेतल्या होत्या. मग ते कसं पूर्ण करणार तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण x + y = 6 हे इक्वेशन घेऊ. आता एक काम आपण याच्यामध्ये असं करू की याच्यावरून मी y ची किंमत फाइंड करतो. y = मिळेल 6 - x. याचं कारण मी पुढे सांगतो. सो याच्यावरून y = काय मिळेल 6 - x. पहा, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी असा टेबल आपण केला होता. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर आपण याच्यामध्ये एक्सच्या किमती घेणार आहे आणि याच्यावरून आपल्याला वायच्या किमती मिळणार आहेत. म्हणजे हे मी का लिहिलं याचं कारण, या इक्वेशन मध्ये आपण एक्स किंवा वाय कुठल्याही एका व्हेरिएबलची एक किंमत घेतली तर त्याच्यावरनं राहिलेल्या व्हेरिएबलची किंमत आपण मिळवू शकतो. पण प्रत्येकच वेळेला एक्सची किंवा वायची किंमत पुट करा, मग पुन्हा कॅल्क्युलेशन करा, याच्यापेक्षा डायरेक्टली मी वायचंच इक्वेशन तयार केलं. आता पहा, मी एक्सची किंमत पुट केली की तोंडी कॅल्क्युलेशनने वायची किंमत मिळेल. येते लक्षात? ये अर्थात हे केलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये किमती ठेवून कॅल्क्युलेशन करू शकताय. तर त्यावरनं जे मिळणार आहे ते सगळं इथूनही होईल आणि हे तोंडी करता येईल. पहा,
अगदी सोपं काम आहे. एक्सच्या किमती आपण इथे घेणार. आता एक्सच्या किमती कुठले नंबर घ्यायचे, तर आपल्या मनाला वाटतील ते नंबर आपण इथे घेऊ शकतो. पण प्रश्न आहे की आपल्याकडे जो ग्राफ पेपर आहे त्याची साईज ती लक्षात घ्या. इथे एक्सची किंमत मी जर 100 घेतली तर इथं मला 6 - 100 -94 मिळेल. आणि -94 हा नंबर आपल्याला ग्राफ पेपरवर रिप्रेझेंट करायला खूप मोठा ग्राफ पेपर लागेल. त्यामुळं आपल्या ग्राफ पेपरच्या साईजचा विचार करून आपण नंबर घेऊ. सो मी इथं एक्सच्या किमती घेणार आहे. ठीक आहे, 1, 2 आणि 3 तीन किमती घेतल्या. मग लक्षात घ्या मात्र 3 किमती कमीत कमी घेतल्या पाहिजेत. 4 घेतला तर अजून चांगला, पण कमीत कमी 3 किमती तर घेतल्याच पाहिजेत. 2च किमती घेतल्या, फक्त 2च नंबर घेतले एक्सच्या किमती, तर मात्र लक्षात घ्या आपल्याकडनं चूक व्हायची शक्यता आहे. कारण कुठल्याही 2 पॉइंट मधून एक लाईन जाणारच आहे, पण ती लाईन जी ड्रॉ होतीये ती एक्झॅक्टली बरोबर होतीये का ड्रॉ हे कळण्याकरता अजून एक पॉइंट घ्या. जर समजा आपलं कुठे कॅल्क्युलेशन चुकलं तर आपल्याला जे 3 नंबर मी घेतले त्याच्यावरनं करस्पॉन्डिंग 3 पॉइंट मिळणार. तर त्या 3 पॉइंट मधून एक लाईन जाणार नाही जर आपलं कॅल्क्युलेशन काही चुकलं असेल तर. आणि जर चुकलं नसेल तर अर्थातच आपल्याला एक लाईन मिळेल. पण याच्याकरता कमीत कमी 3 एक्सच्या किमती मी इथे घेतल्या, हे लक्षात घ्या. देन आता वाय ची किंमत पहा, तोंडी कॅल्क्युलेशन आहे. एक्स ची किंमत 1 पुट केली, 6 - 1 5. एक्स ची किंमत 2 घेतली, 6 - 2 इट इज 4. आणि एक्स ची किंमत 3 घेतली, 6 - 3 इट इज 3. आणि आता हे पॉइंट्स लिहा. तुम्हाला माहिती आहे पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहिताना आधी आपण नेहमी एक्स कोऑर्डिनेट लिहितो. आठवते का पहा, आपण केलेलं आहे हे सगळं. सो 1, 5, 2, 4 आणि 3, 3. आणि मग आता हे पॉइंट्स तुम्हाला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे. पहा आता 1, 5 पॉइंट कुठे येईल, तर 1 हा जो त्याच्यापूर्वी आपल्याला स्केल पण सांगितलं पाहिजे. आपण जे हे नंबर लिहिले हे नंबर कुठल्याही 2 सलगच्या नंबर मधलं अंतर आपण समान ठेवलंय. 1 आणि 2 यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर 2 आणि 3 च्या मध्ये, तेवढंच अंतर 3 आणि 4 मध्ये. पण ते किती आहे हे आपल्याला इथे मेन्शन करायचंय. सो त्याला आपण स्केल असं म्हणतो. गेल्या वर्षी आपण ते सगळं शिकलेलो आहोत. सो इथं उजव्या कोपऱ्यामध्ये ग्राफ पेपरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरती आपल्याला ते स्केल लिहायचंय. सो आता दोन्ही पण ऍक्सिस वरती मी 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 असं स्केल घेतलेलं आहे. काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला हे स्केल बदलावं लागणार आहे, पण आता तरी मी 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 असं घेतलंय. नाउ देन आता पहा 1, 5 हा पॉइंट कुठे येईल, तर हे सगळे पॉइंट तुम्ही जर पाहिले तर लक्षात येईल हे सगळे पॉइंट्स यांचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हे दोन्ही पण पॉझिटिव्हच आहेत. तर हे सगळे पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार, बरोबर का. सो 1, 5 हा पॉइंट येणार एक्स कोऑर्डिनेट 1 हियर, वाय कोऑर्डिनेट 5 वरच्या बाजूला. सो वन मी आत त्या पॉइंटच्या कडेने छोटं सर्कल ड्रॉ केलंय, कारण तो पॉइंट आपला खूप छोटा असतो. त्यामुळे आपल्याला तो नीट लक्षात येण्याकरता त्याचं लोकेशन फाइंड होण्याकरता आपण कडेने छोटं सर्कल ड्रॉ केलंय. हे केलंच पाहिजे असं काही नाही. त्यानंतर 2, 4 आणि आता पहा हे तिन्ही पॉइंट्स एकाच लाईन मधून जात आहेत का. सो पहा या तीनही पॉइंट मधून एक लाईन आपण पास केली. नाउ देन असाच टेबल आपल्याला दुसऱ्या इक्वेशन करता पण करायचा आहे. सो हा टेबल पूर्ण करा आणि ही लाईन ड्रॉ करा. हे 3 पॉइंट्स प्लॉट करून ही लाईन ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपल्याला दुसरा टेबल पूर्ण करता येईल. दुसरं इक्वेशन x - y = 4. आता इथं पण मी काय करणार, टेबल करण्यापूर्वी इथं मी याच्यावरनं y ची किंमत फाइंड करतो. y इक्वल टू मला मिळेल -y कडे प्लस x
-4 इकडे -1. हीच आपण x ची किंमत पण लिहू शकतो. x इज इक्वल टू मिळेल y प्लस 4 किंवा 4 प्लस y, सारखंच आहे. सो याच्यावरनं मला आता y ची किंमत डायरेक्टली मिळणार आहे. सो प्रत्येक वेळेला किंमत पुट करा, कॅल्क्युलेशन करा, असा वेळ आपला जाणार नाही. ठीक आहे, टेबल पूर्ण करू. आता टेबल पूर्ण करताना एक्सच्या किमती घेणार, कुठलेही नंबर घेऊ शकतो. ग्राफ पेपरच्या साईजचा विचार करा. तुमच्याकडे कितीपर्यंत आपण नंबर लिहित पहा ग्राफ पेपरवर, आणि किती आपण मॅक्सिमम लिहू शकतो. आपलं स्केल आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1. सो मी एक्सच्या किमती इथे घेणार आहे. एक्स ची किंमत 1 पुट केली, वाय ची किंमत काय मिळेल 1 - 4 इट इज -3. एक्स ची किंमत 0 पुट केली, 0 - 4 इट इज -4. एक्स ची किंमत 2 पुट केली, 2 - 4 इट इज -2. सो आता या प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहू. 1, -3. लिहिताना माहिती आहे आधी एक्स कोऑर्डिनेट मग वाय कोऑर्डिनेट. आणि आता हे पॉइंट्स ग्राफ पेपरवर प्लॉट करा. पहा 1, -3 हा पॉइंट येणार आहे 4th क्वाड्रंट मध्ये. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. 4th क्वाड्रंट मध्ये 1 - 3, त्यानंतर 0 - 4. आता 0 - 4 हा पॉइंट कुठे येईल थोडा विचार करा. ह्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. तुम्हाला माहिती आहे जर पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट इट विल लाय ऑन वाय ऍक्सिस. सो हा पॉइंट वाय ऍक्सिस वर येणार आहे. 0 आणि -4. सो पहा वाय ऍक्सिस वर -4 हियर हा पॉइंट आहे. आणि 2, -2 इट इज एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट -2. हा सुद्धा पॉइंट 3rd क्वाड्रंट मध्ये येईल. आता या 3 पॉइंट मधून एक लाईन जाते का पहा. 2 लाईन्सचे इक्वेशन्स पण लिहा. कुठल्या लाईनचं कुठलं इक्वेशन आहे. ही जी पहिली आपण लाईन ड्रॉ केली ही कुठलं इक्वेशन होतं x + y = 6. आणि दुसरं जे इक्वेशन घेतलं होतं x - y = 4. आता पहा ह्या 2 इक्वेशनचे आपण ग्राफ ड्रॉ केले. त्या 2 लाईन्स आपल्याला मिळाल्या आणि या 2 लाईनचा जो आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला, ह्या 2 लाईन्स ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाल्या त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय मिळतात पहा. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. सो हा इंटरसेक्शन पॉइंट आहे. दिस इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, मग या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत पहा. या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट येतोय इथं 5. तुम्हाला ग्राफ पेपरवर दिसेल एक्स कोऑर्डिनेट 5 आणि वाय कोऑर्डिनेट येतोय 1. सो हा जो इंटरसेक्शनचा पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5, 1. सो आपलं दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन काय येते मग तर x इज इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 1 इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स. दिलेल्या इक्वेशनचं ते सोल्युशन आहे का नाही खात्री करा. जर x इज इक्वल टू 5 पहा x कोऑर्डिनेट 5 आणि y कोऑर्डिनेट 1. x इज इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 1 हे जे इथं आता इंटरसेक्शनच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळाले हेच आपलं रिक्वायर्ड दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. खात्री करा आहे का नाही. x ची किंमत 5 आणि y ची किंमत 1 जर पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केली इक्वेशन सॅटिस्फाय होते का पहा. 5 + 1 इट इज 6. राईट हँड साइडला 6च आहे. सो इक्वेशन इज सॅटिस्फाईड. आणि x ची किंमत 5 y ची किंमत 1 जर दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट केली 5 - 1 इट इज 4. राईट हँड साइडला 4च आहे. सो इक्वेशन इज satisfied here also and therefore x is equal to 5 and y equal to 1 is the required solution. सो आपलं उत्तर शेवटी कसं येईल तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्या पहिल्या इक्वेशन करता आपण टेबल केला तो टेबल लिहावा लागेल. आपल्याला कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाहीये. कॅल्क्युलेशन आपण तोंडीच केलंय. पहिला टेबल आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा हा जो टेबल मी इथं लिहिलाय तोही टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि मग ग्राफ पेपरवर तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी
आता हे जे तुम्हाला लिखाण काम करायचं आहे हे ग्राफ पेपरच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला ग्राफ पेपर असतो, उजव्या बाजूला एक रायटिंग करता आपल्याला पेज दिलेलं आहे. त्या पेजवरती हे दोन टेबल, दोन इक्वेशनचे, आणि आता याचं उत्तर या प्रॉब्लेमचं आपल्याला या टेबलच्या खाली लिहायचं आहे. पहा उत्तर कसं येईल. फ्रॉम द ग्राफ वी ऑब्झर्व दॅट द लाईन्स ऑफ गिवन इक्वेशन्स इंटरसेक्ट ॲट द पॉइंट 5,1 किंवा द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स फॉर गिवन इक्वेशन इट इज ऑर्डर्ड पेअर 5,1. ब्रॅकेटमध्ये 5,1 कॉर्डिनेट लिहायचे. अँड therefore our required solution is x is equal to 5 and y equal to 1. लक्षात येते. सो दोन्ही टेबल लिहिल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला हे उत्तर मी सांगितलंय ते उत्तर लिहायचं आहे. तर ते उत्तर पूर्ण करा. सो आपलं हा पहिलं एक्झाम्पल पूर्ण केलं. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सगळं आपल्याला येत होतं, कारण एका एका इक्वेशनचा ग्राफ तुम्ही ड्रॉ केलाय. इथं बदल एवढाच आहे की एका इक्वेशनच्या ऐवजी दोन इक्वेशन दिलेत. सो दोन इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करायचा, म्हणजे दोन टेबल्स येणार आणि दोन लाईन्स येणार. दोन्ही लाईन्स हे आपल्याला एकाच ग्राफ पेपरवर ड्रॉ करायचे आहे, आणि त्या दोन लाईनचा जो इंटरसेक्शनचा पॉइंट आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. लक्षात येत आहे. सो हे ड्रॉ करायचा प्रयत्न करा. मी एक्सप्लेन केलंय. जर काही अडचणी तुम्हाला येत आल्या याच्यामध्ये तर मला मेसेज करा किंवा फोन करा. हा मुलांनो, आणखी एक एक्झाम्पल आपण ग्राफिकल मेथडने समजून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला दुसरा प्रश्न, त्यातला सेकंड सब क्वेश्चन मी घेतलाय. दोन इक्वेशन दिले. सो या दोन इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ करायचे. सो एक एक इक्वेशनचा विचार करा. पहिलं इक्वेशन घेऊ, x प्लस वाय इक्वल टू 5. या इक्वेशन वरून y इक्वल टू काय मिळेल, 5 मायनस एक्स. सो या टेबलमध्ये एक्सच्या किमती घेणार आहे मी. समजा एक्सच्या किमती घेतल्या, ठीक आहे. एक्सच्या किमती समजा 1 2 3 घेतल्या. एक्सच्या कुठल्याही किमती आपण घेऊ शकतो, फक्त ग्राफ पेपरची साईज लक्षात घ्या. आता पहा, एक्सची किंमत जर मी 1 पुट केली, 5 मायनस 1 4, 5 मायनस 2 इट इज 3. दोन किंमत घेतली, 3 घेतली, 5 मायनस 3 इट इज 2. आणि आता कोऑर्डिनेट्स लिहा. बरोबर. आता हे पॉइंट्स ग्राफ पेपरवर प्लॉट करा. पहा, पहिला हे तिन्ही पॉइंट्स लक्षात येते, कुठलाही निगेटिव्ह नाहीये. एक्स वाय कुठलाही कोऑर्डिनेट निगेटिव्ह नाहीये. तर हे तिन्ही पॉइंट्स फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येतील. 1 4, सो 1 4, देन हे 3 पॉइंट्स प्लॉट केल्यानंतर या 3 पॉइंट मधून एक लाईन जाते का पहा. स्केल आपलं जे ते स्केलही मागच्या प्रॉब्लेम सारखंच ठेवलंय. ते स्केल उजव्या कोपऱ्यात लिहा. सो पहिला ग्राफ तयार झाला. आता दुसरा टेबल करा, दुसरा इक्वेशन करा. दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू 3. सो चेंज करून घेतला, मायनस वाय इकडे आणि 3 इकडे, एक्स मायनस 3 असं. एक्स इक्वल टू पण आपल्याला वाय मध्ये इक्वेशन लिहिता येईल. नाव देन आता मी एक्सच्या किमती घेणार आहे, कारण आपल्याला वायच्या किमती आता मिळवायच्या. सो एक्सच्या किमती सपोज मी इथं कुठल्याही किमती आपल्या मनाने घ्या ग्राफ पेपरच्या साईज प्रमाणे. पहा, एक्सची किंमत 0 पुट केली, 0 मायनस 3
इट इज -3. कोऑर्डिनेट्स लिहा 0 -3. x ची किंमत 2 घेतली 2 - 3 इट इज -1. 2, -1. पहा x ची किंमत 4 घेतली 4 - 3 इट इज 1. सो कोऑर्डिनेट्स आले 4 1. पॉइंट स्टॉर्ट करा 0, -3. x कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉइंट कुठे येणार ऑन y ऍक्सिस बरोबर का. आणि -3 y कोऑर्डिनेट पहा 0 -3 ठीक आहे ऑन y ऍक्सिस. 2 -1 बरोबर. 2 -1 पॉईंट कुठे येईल फोर्थ क्वाड्रंट. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह नीट लक्षात घ्या. आणि 4, 1 हा पॉईंट येईल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो 4 1 ठीक आहे. आता 4 1 हा जो पॉईंट येतो त्या लाईनवरच येतो आधीच्याच लाईनवर येतो. कारण क्लिअर आहे आधीच्या लाईनचं इक्वेशन काय होतं x + y = 5. हा 4, 1 हा पॉईंट त्या लाईनवर आहेच आहे का नाही पहा. 4 + 1 = किती मिळणार आहे 5. सो तो पॉईंट परत त्याच लाईनवर आला. सो ठीक आहे. सो पहा दुसऱ्याही इक्वेशनचा ग्राफ आपण ड्रॉ केला. त्याचं इक्वेशन लिहा x - y = 3. आणि आता पहा दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ड्रॉ केले. 2 लाईन्स आपल्याला मिळाल्या. सो या 2 लाईनचं इंटरसेक्शन ज्या पॉइंटला आहे ते आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. सो इंटरसेक्शन पॉइंट तुम्हाला क्लिअरली कळतोय ग्राफ पेपर मध्ये कुठला आहे तर x = 4 इथं आणि y कोऑर्डिनेट आहे 1. त्या इंटरसेक्शनच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही ग्राफ पेपरवर इझिली फाइंड करू शकताय. सो x = 4 and y = 1. पहा इंटरसेक्शनच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स येतील 4, 1 and therefore x = 4 and y = 1 is the required solution for the given equations. उत्तर बरोबर आले का नाही चेक करा. या किमती इक्वेशन्स मध्ये जर पुट केल्या तर इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. सो ग्राफिकल मेथड अगदी सोपी आहे. लक्षात घ्या हे जे मी टेबल लिहिले हे टेबल आपण लिहिले पाहिजे. आपण कुठले पॉइंट त्या लाईनवरचे घेतले हे त्या टेबलमध्ये आलेले आहे. सो टेबल्स आणि उजव्या बाजूला हे टेबल्स लिहायचे रायटिंग पेजवर आणि ग्राफ पेपरवर हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. वरती उजव्या कोपऱ्यात स्केल लिहायचे आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये नीट लिहायचे त्याची प्रॅक्टिस करायची. आणि आता सगळ्यात शेवटी याचं उत्तर ह्या दुसऱ्या टेबलच्या खाली आपल्याला लिहायचे. उत्तर आपलं काय येईल देअरफॉर फ्रॉम द ग्राफ we observe that the lines for given equations intersect at the point having coordinates ordered pair 4, 1. दिलेल्या लाईन्स कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाल्या 4, 1 हा तो पॉइंट आहे. किंवा असं पण होऊ शकतं उत्तरात फ्रॉम द ग्राफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फॉर द गिवन इक्वेशन इट इज 4, 1 and therefore x = 4 and y = 1 is the required solution. सो अशा प्रकारे ग्राफिकल सोल्युशन मिळवण्याकरता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधले 2 एक्झाम्पल्स मी केले पहिलं आणि दुसरं. सो तिसरं एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही आज पूर्ण करायचं आहे. त्यातले पुढचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला समजून घेऊ. ह्या दोन्ही प्रश्नांचे ग्राफ्स तुम्हाला ग्राफ पेपरवर ड्रॉ करायचे आणि त्याचा एक फोटो मला माझ्या पर्सनल मेसेजवर सेंड करायचा आहे. ग्रुपवर नका सेंड करू, पर्सनल मेसेज मला करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की कुणी ग्राफ ड्रॉ केले आणि ते बरोबर येत आहेत का. त्यात जर काही करेक्शन असेल तर मला सांगता येईल.